सो ग्रीन स्प्लिटिंग काय असतं बरं का ग्रीन स्प्लिटिंग. आता मला काय करायचं आहे, मला ना प्रत्येक फेजसाठी ना मला ग्रीन टाईम काढायचा आहे की बाबा या पहिल्या फेजमध्ये ग्रीन टाईम किती, दुसऱ्या फेजमध्ये ग्रीन टाईम किती, या सगळ्यांचा मला काय काढायचं आहे, ग्रीन टाईम काढायचा आहे. मग मी कशा पद्धतीने काढणार बरं का ग्रीन टाईम. तर मी काय करतो, प्रत्येक फेजचा आपण काय काढतो, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम काढतो, ज्याला छोटा GI म्हणतो. तर प्रत्येक फेजचा मी म्हणजे आता बघा GI1 काढून घेईल, नंतर GI2 काढून घेईल, राईट. सो GI आणि G2 अशा पद्धतीने मी काढणार. तो पहिल्या फेजचा हा GI असणार, दुसऱ्या फेजचा G2 असणार, अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करणार. ठीक. हां, तर मी काय करतो, प्रत्येक फेजचा मी GI काढून घेईल. मी कशा पद्धतीने काढतो तो GI, तर ग्रीन स्प्लिटिंगच्या पद्धतीने काढतो. आता ग्रीन स्प्लिटिंग काय असतं तुम्हाला कळून जाईल बात. म्हणजे मी काय करतोय, गंमत बघा. समजा आता हे अशा पद्धतीने इंटरसेक्शन आहे, इथं खूप सारे लेन असतील लेन, राईट. या लेनचं मी काय करून घेतलं, आता या लेनमध्ये जे ना अशा पद्धतीने हा पहिल्या फेजमध्ये वर्क करतोय. समजा या पहिल्या फेज इकडच्या गाड्या इकडच्या गाड्या इकडे, बाकीचा रस्ता बंद. हा जनरल असला एक साधा सरळ एक फेज आहे, हा साधा सरळ फेज दिसायला भेटतोय, अवघड फेज नाही, हा साधा फेज आहे. मग मला काय दिसायला भेटते बरं का, की यार या फेजमध्ये गाड्या चाललेल्या आहेत, नंबर ऑफ लेन किती आहे समजा असतील काही, तर मी या लेनमधली ट्रॅफिक मेजर केली, हा आपली काहीतरी आली VC, याची पण ट्रॅफिक मेजर केली, याची पण काहीतरी आली. तर दोघांपैकी जी मोठी असेल ती माझी काय होऊन जाईल, VCI होऊन जाईल. हे तुम्हाला तर माहिती की ती आपली काय होऊन जाईल, VCI होऊन जाईल, की दोघं लेनमध्ये असणारे जे की ट्रॅफिक आहे त्याने VCI मी काढू शकतो, राईट. आणि पुन्हा इकडे पण मला दिसायला भेटते, इकडे पण काहीतरी असेल बरं का, VCI2, राईट. सो देअरफॉर माझ्या लक्षामध्ये येते काय, की जी काही लेन कॅपॅसिटी आहे आपली, जी काही आपली क्रिटिकल लेन व्हॅल्यूम आहे, लेन कॅपॅसिटी आहे, क्रिटिकल लेन व्हॅल्यूम म्हणा किंवा क्रिटिकल लेन कॅपॅसिटी आहे VCI1 VCI2. तर या टोटल जो काही आहे हवाला, जो काही टोटल ट्रॅफिक आहे त्याच्यापैकी इकडे किती जाणार, त्याच्यापैकी इकडे किती जाणार, अशा पद्धतीने आपण बोलत असतो. म्हणजे मी कसं काढणार, आता लक्षात घ्या, मला एक फाइंड आउट करायचा असतो ग्रीन स्प्लिटिंगसाठी GI. तर मी GI कसं काढणार, पहिल्या फेजचा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम काढतो. हां, पहिल्या फेजचा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम कसा काढणार मी, VCI त्या फेजमधला जो क्रिटिकल लेन व्हॅल्यूम आहे तो डिवाइड बाय समेशन ऑफ VCI, राईट. तर मी काय करणार बरं का, जो काही क्रिटिकल लेन व्हॅल्यूम आहे सगळ्या याचा मी काढून घेणार इंटू TG, राईट. आता तुम्ही म्हणाल की TG काय आहे, अगोदर TG काय काढला होता मी, अगोदर तुम्ही बघायला गेला तो TG काय होता बघा बरं का, मागे तुम्ही जा, तुम्हाला दिसायला भेटेल एका तासामधला TG काढला तुम्ही, पूर्ण एका तासाचा TG काढला होता. मागचं जे एक्सप्रेशन काढलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षामध्ये येईल की जो मी TG काढला होता तो TG काय होता, तो TG जो होता आपला तो होता की ॲक्च्युअली त्या टाईममध्ये आपल्या गाड्या धावत होत्या, बरोबर की नाही. TG बघून घ्या, तिथे म्हणलं मी टोटल रिमेनिंग टाईम होता तो कोणासाठी, आपल्या ॲक्च्युअल गाड्यांना. स्टार्टअप लॉस टाईम जो होता ना, एका तासामध्ये जेवढा पण स्टार्टअप लॉस टाईम होता त्याला मी सगळ्यांना मायनस करून टाकला होता, आणि जो उरलेला टाईम होता त्याच्यामध्ये आपली ॲक्च्युअली मुवमेंट होत होती. तर तो जो काही होता तो TG होता, पण तो एका तासासाठी TG होता. पण मी आता काय करतोय, मी एका तासासाठी TG काढत नाही, मी फक्त काय काढतोय बाबा, एका सायकलसाठी. एक सायकलचे ना त्या एका सायकलमध्ये किती टाईम अवेलेबल आहे माझ्याकडं, मी त्याच्याबद्दल बोलतोय, तो माझा TG आहे. मग त्या TGला कसं काढणार मी, सिंपल आहे ना. मग TG म्हणजे काय, TG म्हणजे असा टाईम ज्याच्यावरती आपल्या गाड्या इफेक्टिव्हली चालतात बा. म्हणजे मी TG कसं लिहितो या केसमध्ये. सो एका सायकलसाठी अभ्यास चालला आहे आपला. TG इज इक्वल टू व्हॉट, TG इक्वल टू सायकल टाईम मायनस याच्यामधून मी काय करून टाकणार, लॉस करून टाकणार, राईट. सो याच्यामधून मी काय करून टाकतो, सायकल टाईममधून जेवढा पण लॉस असेल तो लॉस मी मायनस करून टाकतो. सो TLI म्हणजे काय, टोटल लॉस म्हणतो मग. तर टोटलमध्ये काय येईल बरं का, टोटलमध्ये जो तुमचे 2 लॉस असतात, तर 2 म्हणजे काय बरं का, एक असतो स्टार्टअप लॉस आणि दुसरा कोणता असतो आपला, तो दुसरा जो काही असतो तो म्हणजे आपला क्लिअरन्स लॉस टाईम. तर दोघांची जी काय मी त्याला दोघांना मिळून जो काही आहे ना टोटल लॉस टाईम म्हणतोय. तो C मायनस हे जर करून टाकला तर तुम्हाला नाही वाटत काय की एका सायकल टाईममध्ये तुम्हाला एवढा टाईम उरत आहे कशासाठी, इफेक्टिव्हली गाड्यांची मुवमेंट करण्यासाठी. तर याला मी या केसमध्ये TG म्हणतोय. आणि मागे काय बोललो होतो मागे मी हेच बोललो होतो, फक्त एका तासामध्ये जो काही टाईम अवेलेबल आहे गाड्यांच्या मुवमेंटसाठी तो एका तासासाठी बोललो होतो. इथं फक्त आपण एका सायकलसाठी बोलतोय, राईट. तर इथे एका सायकलसाठी बोलतोय. तर TG समजा मी कॅल्क्युलेट करून टाकला. TG कॅल्क्युलेट करण्याचा तरीका काय दिसायला भेटेल, TG इज इक्वल टू C मायनस N इंटू TL. सो N इंटू TL म्हणजे काय बरं का, एका फेजमध्ये टोटल लॉस एवढा TL निघत असेल, दुसऱ्या फेजमध्ये पण TL एवढा लॉस निघून जाईल. सो N इंटू TL इथं दिसायला भेटेल. तो C मायनस N TL दिस इज अवर व्हॉट, तो हे तुम्हाला दिसायला भेटेल की यार एका फेजमध्ये एवढा टाईम अवेलेबल आहे. वेअर N इज व्हॉट लिहू शकता तुम्ही टर्म्स. तो TG इज इक्वल टू C मायनस N TL, वेअर N इज इक्वल टू व्हॉट, N म्हणजे काय, नंबर ऑफ फेज, राईट. सो N इज इक्वल टू नंबर ऑफ फेज. TL इज इक्वल टू व्हॉट, TL इज इक्वल टोटल लॉस टाईम. तो टोटल लॉस टाईम, राईट. TL इज इक्वल टू टोटल लॉस टाईम आणि N इज इक्वल टू व्हॉट, नंबर ऑफ फेज. आणि ॲट C इज व्हॉट, सायकल लेंथ और सायकल इंटरवल म्हणा. अशा पद्धतीने तुम्हाला येऊन जाईल. झाली बात क्लिअर. तर अशा पद्धतीने आपण TG कॅल्क्युलेट करू शकतो. ही बात तुमच्या लक्षामध्ये गेली, ठीक आहे, राईट. मग आता कुठपर्यंत आलो आपण. सो TG इज इक्वल टू
सी मायनस एन टी एल, सी मायनस एन टी एल, दिस इज आवर, या एक्सप्रेशनपर्यंत आपण आलो. आता तुम्ही जर का बघायला गेलात तर काय दिसायला भेटतं बरं का आपल्याला, की यार ठीक आहे इथपर्यंतची बात, पण एका फेजवरची मला जी आय कसा काढता येईल बरं का, एकाच फेजमधला आहे बघा. अशा पद्धतीने आपण काय करतो, हा बघा, हा इथून तिथपर्यंत एक फेज असतो, इथून तिथपर्यंत एक फेज असतो. तर एका फेजचं जर का मला जी आय काढायचं असेल, तुम्ही काय म्हणणार, एक काम कर ना, हा वाला जो की आहे हा झाला जी आय एका फेजमधला जी आय प्लस ॲम्बर टाईम, राईट, यासाठी तो ए आय, राईट, आणि याच्यामध्ये तुम्ही काय करतात, मायनस, सुरुवातीचा टाईम मायनस करतात आणि शेवटचा टाईम मायनस करतात, सो मायनस टी एल करतात तुम्ही, राईट, तो मायनस टी एल करतात. अशा पद्धतीने आपण एक्सप्रेशन करतो. हे तुम्हाला बेसिक लेवलला माहिती आहे. याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह ग्रीन टाईम, राईट. तुम्हाला आठवत असेल की याला इफेक्टिव्ह ग्रीन टाईम म्हणत असतो, याला मी म्हणतो टी एल आहे. पण हे एका फेजचंच काढलं आहे बरं का, मी एका फेजचंच काढलं आहे, एका फेजचं आहे, राईट. हां, त्याला म्हणून मी जी आय म्हणतोय. पुन्हा मी जी आय टू पण काढणार. तो जी आय टू कसा काढणार बरं का, तो जी आय टू कसा काढणार मी, जी टू प्लस ए टू, जी टू प्लस ए टू मायनस समथिंग टी एल आय टू, राईट. अशा पद्धतीने काढून घेईल. पहिले इथपर्यंत एक्सप्रेशन तुमचा क्लिअर असेल, राईट. इथपर्यंत क्लिअर आपल्याला कवर आहे. तर लक्षात घ्या, जे काही आपण काम करत आहोत, आपण फक्त काय करत आहोत, एका सायकलसाठी या केसमध्ये अभ्यास करत आहोत. मी तुम्हाला ग्रीन स्प्लिटिंगची कन्सेप्ट शिकवत आहे, त्याच्याबद्दल 2 वेळी आपण नंतर लिहून घेऊ. पहिले काय असतं हे समजून घ्या, ठीक आहे गड्या. तर मग काय निघालं बरं का इथपर्यंत. आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसायला भेटते टोटल ओव्हरऑल. तर ओव्हरऑल तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला भेटेल की अगोदर तुम्ही जी आय काढून टाकला, जी आय काढला या एक्सप्रेशनने. कसा काढला की व्ही सी आय, प्रत्येक याची लेनची कॅपॅसिटी वेगळी असेल, डिवाइड बाय समेशन ऑफ व्ही सी आय इंटू टी जी. याचा अर्थ पण समजू शकतो बरं का आपण, याचा अर्थ पण समजू शकतो. आता टी जी काय होता, टी जी काय होता, टी जी जो होता तो होता आपला एका सायकलमध्ये असणारा, जो पूर्ण सायकल आहे की नाही आपली, ती पूर्ण सायकलमध्ये असणारा गाड्यांच्या मुवमेंटसाठी असणारा टाईम, टी जी, बरोबर की. पण एवढा सगळा टाईम जो की आहे तुम्हाला जे लक्षामध्ये येईल की मी जी आय म्हणतोय. जी आय म्हणजे काय, एका फेजमध्ये असणारा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम. एका फेजमध्ये असणारा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम मी कसा काढू शकतो, त्या फेजमध्ये असणारी ट्रॅफिक कॅपॅसिटी डिवाइड बाय टोटल कॅपॅसिटी, यालाच तर म्हणतो स्प्लिटिंग आपण. टोटलपैकी किती, तर त्या टोटलपैकी एवढी त्याच्यामध्ये आहे इंटू टी जी. आणि हा टाईम काय झाला, हा टोटल टाईम झाला. तो हा एक फॅक्टर झाला आणि त्या फॅक्टरला मी टोटल टाईमला हे करतोय ना, तर टोटल टाईमला जर का समजा मी हा फॅक्टर मल्टिप्लाय करतोय, तर तुम्हाला त्या फेजमधला काय भेटून जाईल, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम भेटून जाईल, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम. तर देअरफॉर अशा पद्धतीने पण एक्सप्रेशन काढतात. तो हा जी आय इज इक्वल टू व्हॉट, जी आय इज इक्वल टू व्ही सी आय डिवाइड बाय समेशन ऑफ व्ही सी आय, समेशन ऑफ व्ही सी आय प्लस टी जी. याच्यावरती एक्झाम्पल रिफर केलं का तुमच्या डोक्यामध्ये चाललं दिले. हा झाला. मग या पद्धतीने मी जी आयच भेटून गेला मला. जर या पद्धतीने मला जी आय भेटून गेला, जी आय पण इंटू टी आय बरं काय, प्लस नाही इंटू टी जी. तर जी आय का भेटून गेला, तर आता मी काय करणार, पुन्हा टी जी काढून घेईल. तो टी जी बघा, टी जी काढून घ्या, टी जीची व्हॅल्यू याच्यात टाकून द्या, हे सगळं काढून घ्या, तुम्ही जी आय काढून घ्या. टी जी कसं काढतात त्याचं एक्सप्रेशन सांगून दिलं. तुम्ही जी आय काढून घेतला ना, आता तुम्हाला काय भेटणार, हा जी आय भेटला, तो जी आय इज इक्वल टू जी आय प्लस ए आय मायनस टी एल, मायनस व्हॉट, टी एल, टोटल लॉस टाईम. मला सांगा, तुम्हाला त्यांनी जर का ॲम्बर टाईम देऊन दिला, टोटल लॉस टाईम देऊन दिला, तर तुम्ही हा ग्रीन टाईमने काढू शकत का, ऑफकोर्स काढू शकतात. मग एका फेजमध्ये किती ग्रीन टाईम द्यायचे मला, आलं लक्षामध्ये. इकडचा जो हा फेज काम करणार आहे ना, याच्यावरती किती ग्रीन टाईम द्यायचा आहे, याची डिझाईनिंग तुम्ही या पद्धतीने करू शकतात, राईट. सो देअरफॉर फायनल एक्सप्रेशन कसं येऊन जाईल बरं का, तो ग्रीन टाईम और ग्रीन इंटरवल इज इक्वल टू इफेक्टिव्ह ग्रीन टाईम मायनस ॲम्बर टाईम त्या फेजमधला प्लस टोटल लॉस टाईम त्या फेजमधला. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपलं इफेक्टिव्ह ग्रीन टाईम काढू शकतो, की हिरवा कलर जो की आहे तो किती टाईमसाठी लागणार, फक्त एवढ्या टाईमसाठी, राईट. हा वाला एक्सप्रेशन आहे, याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. बोला, कळालं का. एका फेजमधलंच काढून टाकलं की मी एका फेजसाठी हिरवा कलर किती टाईमपर्यंत चालू पाहिजे, एवढ्या टाईमपर्यंत चालू पाहिजे, राईट, एवढ्या टाईमपर्यंत चालू पाहिजे. तो अशामध्ये दिसायला भेटून दिली बात. हे कळालं इथपर्यंत. तुम्ही बघा आता पुढं काय, इथपर्यंत क्लिअर असेल तर रेफर करा, एक प्रॉब्लेम रेफर करा, म्हणजे तुम्हाला आयडिया लागून जाईल काय विषय या. रेफर द प्रॉब्लेम. क्वेश्चन म्हणलं आहे, फेज डायग्राम विथ अ फ्लो व्हॅल्यू, फेज डायग्राम विथ फ्लो व्हॅल्यू ऑफ एन इंटरसेक्शन with two phase is as shows, comma, for the lost time and yellow time, lost time and yellow time given for phase 1 and phase 2
phase 1 and phase 2. Find the green time. Find the green time allocated to each phase. Take cycle length to be 120 सेकंद. राईट. हां, हा प्रॉब्लेम तुम्हाला दिला आहे. बघा बरं काय म्हणलं आहे. फेज डायग्राम विथ फ्लो व्हॅल्यू ऑफ ॲन इंटरसेक्शन विथ टू फेज इज ॲज शोज. फॉर द लॉस्ट टाईम अँड द येलो टाईम गिवन फॉर फेज 1 अँड फेज 2 फाइंड द ग्रीन टाईम अलोकेटेड टू इच फेज. टेक सायकल लेंथ बी 120 सेकंद. तुम्हाला म्हटलेलं आहे अशा पद्धतीने हा डाटा दिलेला आहे. मग काय करावं गड्या. तुम्ही जर बघायला गेलात अजून एक डाटा खाली दिलेला आहे, सर्कल दिलेले आहेत असे. राईट. अशाप्रमाणे सर्कल देऊन मेन्शन केलं आहे. म्हणलेलं आहे समजा हा वाला पहिला फेज आहे, सो दिस इज फर्स्ट फेज. हा दुसरा फेज आहे. राईट. इथं ट्रॅफिक व्हॉल्यूम दिली तुम्हाला 1000. राईट. आणि इथं दिलं आहे 900. या फेजमध्ये काम चालेल पहिल्यांदा. दुसरं दिलं आहे इकडे जाताना 500, इथं जाताना तिथे 600. चला आता तुम्हाला काढायचा आहे. अजून पण डाटा दिला आहे, दुसरा डाटा. तो दुसरा डाटा अजून याच्या खाली दिला आहे. काय आहे बघा. हा फेज 1 आहे ना, हा फेज 2 आहे. तर इथं तुम्हाला दिलेला आहे लॉस्ट टाईम. तो TL म्हणून मी TL दिला आहे तुम्हाला फेज 1साठी 2 सेकंद. राईट. आणि फेज 2साठी दिला आहे तुम्हाला लॉस्ट टाईम. राईट. येलो टाईम, ॲम्बर टाईम और येलो टाईम दिला आहे तुम्हाला 3 सेकंद. राईट. आणि इकडे दिला आहे 4 सेकंद. एवढा सगळा डाटा आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे काय, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फेज डायग्राम विथ द फ्लो व्हॅल्यू ऑफ ॲन इंटरसेक्शन टू फेज इज शोज. राईट. फॉर द लॉस्ट टाईम अँड द येलो टाईम गिवन फॉर द फेज 1 अँड 2 फाइंड द ग्रीन टाईम. तुम्हाला काय काढायचं आहे, ग्रीन टाईम काढायचं आहे. ग्रीन टाईम अलोकेटेड इच फेज. प्रत्येक फेजला तुम्ही ग्रीन टाईम किती देणार हे तुम्हाला काढायचं आहे. मग बस मी डिझायनिंगचं होऊन जाणार आपल्याला. आणि शेवटी डायग्राम पण बनवता येईल. लक्ष द्या बरं का आता सगळ्यांनी, आपण कशा पद्धतीने डिझायनिंग करतो आहे तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. जसं की मी आता माझ्याकडे फॉर्म्युला काय असतो, सुरुवात करतो मी. माझ्याकडे फॉर्म्युला असतो एखादा फेजवरचा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम जर मला काढायचा असेल तो कसा काढतो मी ग्रीन स्प्लिटिंगने काढतो. ग्रीन स्प्लिटिंग कशी असते, ग्रीन स्प्लिटिंग म्हणजे समेशन ऑफ VCI सॉरी सो VCI डिवाइड बाय हे करून टाकतो. VCI डिवाइड बाय समेशन ऑफ VCI. तो VCI डिवाइड बाय समेशन ऑफ VCI इंटू TG. तो TG काय असतो बरं रे, TG काय असतो, TG म्हणजे काय, एका सायकलमधून किती टाईम जो की आहे आपला महत्त्वाचा आहे. तो TDG इज इक्वल टू C मायनस NTL. सो NTL. मग C किती दिला आहे बरं का, सायकल दिला आहे का तुम्हाला, सायकल टाईम दिला आहे त्यांनी, सायकल नेत 120. सो 120 दिलेला आहे. मायनस N म्हणजे काय, फेज किती आहेत 2, तो N म्हणजे फेज 2. TL म्हणजे काय बरं का, टोटल लॉस्ट टाईम. आता टोटल लॉस्ट टाईम किती असेल बरं का रे सांगा. सो तुम्हाला टोटल लॉस्ट टाईम किती दिलं आहे, फॉर द लॉस्ट टाईम अँड येलो टाईम गिवन फॉर द फेज 1 अँड फेज 2 तुम्हाला ते पण दिलेले आहे. तर तुम्ही बघा बरं का आता इथे काय दिलं आहे मला, लॉस्ट टाईम दिला आहे फेज 1साठी पण फेज 2 साठी पण. तर टोटल लॉस्ट टाईम लिहून घेतो मी डायरेक्ट इथं. 2 सेकंद अधिक 3 सेकंद. बघा फेज 1मध्ये 2 सेकंद लागत आहेत, फेज 2मध्ये 3 सेकंद लागत आहेत. हा झाला टोटल लॉस्ट टाईम. हे झाले 2 फेज. सो 2 फेजमधले टोटल लॉस्ट टाईम एवढे आहेत. राईट. अशा पद्धतीने मी करून टाकणार. सो N इंटू TL. बरोबर केलं का, नाही गलत झालं. N केलं ना मी तो. सो N इंटू मी काय करणार, N इंटू TL करण्यापेक्षा मी काय करतो इथं ऐका, इथं ना हे खोडून टाकतो ना. C मायनस टोटल लॉस्ट टाईम करायचं असतं ना. तर टोटल लॉस्ट टाईम काय, एकाचा 2 आहे एकाचा 3 आहे. मग असं नाही लिहिता, असा फॉर्म्युला लिहिता मी काय लिहिणार, 2 अधिक 3 5 आहे. 5 सेकंद वाया जातोय. म्हणजे एक्सप्रेशन कसं बनले, 120 मायनस लॉस्ट टाईम असं करायला पाहिजे ना मी. 120 मायनस लॉस्ट टाईम. NTL करणं म्हणजे काय, जर दोघे सारखे असतील ना तेव्हा मी NTL करणार. पण इथं वेगवेगळे दिलेत म्हटल्यावर मी काय करणार, 2 + 3.5. कळालं काय केलं मी तर. बघा जर का समजा TL एका फेजचा जर 2 सेकंद दिला असेल तर 2 फेजची किती देईल, 2 × 4 करणार मी असं. पण इथं दोघं वेगवेगळे दिलेत ना, म्हणून मी टोटल लॉस्ट टाईम माझा एवढा होऊन जाईल. क्लिअर झालं काय. मग किती होते उत्तर, 120मधून 5.5 गेले किती राहतील, 114.5 सेकंद. हे कळालं का नाही, हे कळालं का. हां
114.5 सेकंद. 114.5 सेकंद झालं गाड्या. तर दोघं फेज जी काय आहे त्या दोघं फेजमध्ये आपल्याला एवढा टाईम आपल्याकडे आहे गाड्यांना चालवण्यासाठी. एवढा टाईम आपल्याकडे आहे 114.5 सेकंद आहे समजा. मग आता मी काय करतो, आता आपल्याकडे जी आय काढायचं मला. सो जी आय सो जी आय म्हणजे काय बरं का, फक्त एका फेजमधला. कसा काढणार, चला हा पहिला फेज आहे, हा दुसरा फेज आहे. तो पहिला फेजला समजा मी जी आय म्हणतोय, राईट. दुसऱ्या फेजला मी काय म्हणतोय, G2 म्हणतोय. तर जी आय कसा काढणार तुम्ही, आता जी आय कसा काढणार सांगा. इकडे झाला 1000, इकडे झाला 900, इकडे झाला 500, इकडे झाला 600, राईट. तो इकडचा मी आता या पहिला फेज घेतला आहे ना, तो पहिला फेजचा VCI काय येईल, VCI येईल मोठा 1000 डिवाइड बाय समेशन ऑफ VCI. तो इकडचा आहे 1000 आणि इकडचा किती आहे, इकडचा आहे 600. 1000 आणि 600 किती झाले 1600 इंटू TG किती आहे, TG आहे 114.5. तर 114.5 सेकंद. तर हा काय झाला इफेक्टिव्ह ग्रीन टाईम फॉर फेज 1. हा काय झाला इफेक्टिव्ह ग्रीन टाईम फॉर फेज 1. कळाला काय, फेज 1साठी हा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम निघून आला, राईट. तुम्ही लिहू शकतात इफेक्टिव्ह ग्रीन टाईम फॉर फेज 1, राईट. अशा पद्धतीने झालं. तुम्ही इफेक्टिव्ह ग्रीन टाईम फॉर फेज 2 पण काढू शकतात ना. सो फेज 2 असं करतो मी, त्याला कसं काढणार मी, त्याच्यामध्ये स्प्लिटिंग मेथड आहे, याला ग्रीन स्प्लिटिंग म्हणतो आपण. तर हे कसं करणार बरं का आपण, तो वाटल्यास एक वाक्य शेवटी लिहून बी घेते त्याच्याबद्दल. तो G2 कसं काढणार बरं का मी, तुम्ही करणार VCI2 VC22 या असा, राईट, डिवाइड बाय समेशन ऑफ VCI इंटू TG. तुम्हाला लक्षामध्ये येईल की यार दुसरा जो काही फेज होता त्या दुसऱ्या फेजमध्ये VCI2 किती आहे रे सांगा बरं का भागेश्वरी, VCI2 किती आहे, ही वरची टर्म किती आहे 600. तो 600 डिवाइड बाय समेशन किती 1600 इंटू TG किती आला 114.5 सेकंद, राईट. मग किती येईल बरं का, आता विचार करा याचं किती उत्तर येते सांगा रे. 2 शून्य कटले 6 इंटू 114.5 डिवाइड बाय 16. तर याचं उत्तर निघून येईल लगभग उत्तर येते याचं 1100 ना तिथं. कुठे 1100 का 1600 कसं काय 600 आपण 1100 कसं काय 1100 का आपला VCI म्हणतोय मी. VCI म्हणजे इकडचा फेजमधला मोठा आणि इकडचा फेजमधला मोठा या दोघांची सम करतेस तू. आलं लक्षात. इकडचा किती आहे 1000, इकडचा मोठा किती आहे 600. तर या सगळ्यांची समेशन ऑफ VCI म्हणतोय मी. म्हणजे इथं I इज इक्वल टू 1 to N म्हणजे जेवढे काही हे आहेत ना आपले फेज, तो पहिला फेज दुसरा फेज तिसरा फेज त्या सगळ्यांची मी VCची सम करतोय. मग पहिला फेजचा VC किती आहे 1000 आहे, दुसरा फेजचा VC किती आहे 600. तर 1000 आणि 600 किती होतील 1600 होतील. आलं लक्षामध्ये. तर VCI म्हणजे दोघं फेजचे जे मोठे मोठे आहेत ना त्यांची सम येते. सम म्हणले ना मी 1600. मग झाला कडे. मग 600 डिवाइड बाय 1600 इंटू 114 जर तुम्ही केलं तर उत्तर किती येईल 92. पहिल्याच थांबा अजून कॅल्क्युलेशन झालं का, पहिल्याचं कॅल्क्युलेशन किती आणलं म्हणले, पहिल्याचा GI किती आला, हा GI हा GI2. पहिल्याचं किती आला रे 114.5 1000 डिवाइड बाय 1600. याचा किती आला पहिल्याचं 71.56 71.56 सेकंद, राईट. आणि इकडे किती येतील, तर इकडचं किती येईल बरं 42.93. सो 42.93 येते 1600. हे येतं आहे 42.93 सेकंद. तर हा GI2 झाला. आता तुम्ही मला एक सांगा, तुम्ही कोणत्या फेजमध्ये, हा फेज 1 आहे हा फेज 2 आहे, कोणत्या फेजमध्ये जास्त टाईम दिला आहे बरं का, इथं जास्त टाईम दिला आहे. का जास्त टाईम दिला असेल, कारण की बघा कारण आहे त्याचं, त्या ठिकाणी ट्रॅफिक जास्त आहे. बघा 1000 आहे, इथं 600 आहेत, इथे 1000 आहे. म्हणून या लेनमधल्या यांच्या काही नंबर ऑफ लेन असतील त्याच्यापैकी सगळ्यात मोठ्या लेनमध्ये 1000 गाड्या आहेत ना, म्हणून त्याचा ग्रीन टाईम बघा किती 71. हा इफेक्टिव्ह ग्रीन टाईम बरं का, आपल्याला इफेक्टिव्ह ग्रीन टाईम नाही काढायचा, आपल्याला फक्त ग्रीन टाईम काढायचा आहे. आपण एक काम करू ना, अप्रॉक्सिमेटली आपण काय करूया, जो मोठावाला आहे ना त्याला 72 करून टाकतो मी, पुढे राऊंड अप करतो 72 सेकंद. आणि हा जो छोटावाला आहे ना याला अलीकडे करतो, कारण की तुम्ही ॲडजस्ट करतायत ना गोष्टींना. टाईम वाढवून नाही टाकायचा, दोघं बाजूला टाईम नाही वाढवून टाकायची की चाल बाबा आपण काय करून टाकू राऊंड अप करायचं म्हणून साईडलाच राऊंड अप करूया, आपण राऊंड अप करायचं शिकलेलं आहे. तसं नाही, इथं तुमची बुद्धी वापरायची की यार इथं जास्त टाईम द्यायचा होता ना, मग मी 71.56 मी 72 करून टाकतो सर जवळजवळ, राईट. परंतु याला मी कमी दिलं ना, याला मी कमी करणार, मग याला लोअर साईडला करायचं, कारण की याला हायर साईडला करतात त्याला लोअर साईडला करणार. मग इथं किती होईल, इथे होईल 42.5 सेकंद.
तो 93ला 42 पॉईंट, जास्त पण फरक पडणार नाही, 42.5 करून. डिझायनिंग आहे तुमच्यावर डिपेंड करून जाते. फक्त एक आहे की रस्त्यावरती एवढा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून तुम्ही टाईम तुमच्या पद्धतीने, आता मी जर का समजा खालच्याला बी 93 दिला असता आणि वरच्याला बी 72 करून टाकला असता, तर 1 सेकंद प्रत्येक सायकलमध्ये वाढतोय. तर याचा अर्थ खूप जबरदस्त टायमिंग होत असतो पुन्हा. ठीक आहे, 1-1 सेकंदाचं महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने झाले हे दोघं. आता मी काय करतो, आता मला काढायचं आहे गड्या, मला फाइंड आउट करायचं आहे आता. सो आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे आता GIचं. पहिल्या फेजसाठी मला ग्रीन टाईम काढायचा आहे. तो काय येईल, इफेक्टिव्ह ग्रीन टाईम ऑफ द फर्स्ट फेज मायनस ॲम्बर टाईम ऑफ द फर्स्ट ॲम्बर ऑर येलो टाईम ऑफ फर्स्ट फेज प्लस TL. पहिल्या फेजचा काय, पहिल्याच फेजचा TL फक्त. पहिल्याच फेजचा काय टोटल लॉस. मग सांगा बरं किती. पहिल्या फेजचा ग्रीन टाईम काढू आपण. GI किती आला होता त्या पहिल्या फेजमधला, 72 सेकंद. मायनस ॲम्बर टाईम किती बरं का त्या याच्यामधला, येलो टाईम फेज 1 मधला ॲम्बर टाईम किती आहे कुलदीप. फेज 1 मधला ॲम्बर टाईम किती आहे, 3 सेकंद आहे ना. 3 सेकंद. 3 सेकंद. तो 3 सेकंद आहे बघा, तो तक्ता दिला आहे त्याच्यामध्ये दिला आहे ते 3 सेकंद आहे. प्लस प्लस TL किती आहे टोटल, त्या याच्यामधला लॉस किती आहे, तो फेजमधला लॉस टोटल किती आहे. तर तुम्ही जर फेजमधला 1 मधला फक्त तोही 2 सेकंद आहे फक्त. बघून घ्या तिथे दिले लॉस्ट टाईम फेज 1 2 सेकंद. मग देअरफॉर तुम्ही जर बघायला गेलात तर 72 आणि 2 74, 74 म्हणून 3 गेले किती येतील, 74 म्हणून 3 गेले 71 सेकंद. तर 71 सेकंदसाठी GI आलं लक्षामध्ये. तो पहिल्या फेजमध्ये जो हिरवा लाईट चालू राहणार तो 71 सेकंदासाठी चालू राहणार. आलं लक्षामध्ये. ही झाली आपली मेथड कोणती होती, याला ग्रीन स्प्लिटिंग मेथडने काढलं आहे आपण, राईट. सो ग्रीन स्प्लिटिंग मेथडने आपण डिझाईनिंग झाली G1. आता तुम्ही G2 काढून घ्या ना. मायनस ॲम्बर टाईम दुसऱ्याचा प्लस TL2. तो का बघा बरं का, GI2 जो येऊन जातो आहे आपला तो येतो आहे 42.5 मायनस त्याचा येलो टाईम किती आहे 4 सेकंद, राईट. प्लस तो लॉस टाईम किती आहे, लॉस टाईम आय थिंक 3 सेकंद. 3 सेकंद. या प्रॉब्लेमला व्यवस्थित नजर मारून घ्या, तुमच्या लक्षामध्ये बी येऊन जाईल. मग किती आलं बरं रे सांगायचं उत्तर आता. हा 42.5 आहे, 42.5 हे 3 सेकंद आहे. हे झाले 45.5. 45.5 मधून 4 गेले 41.5 का की 41.5 येत असेल ना. नाही इथं 3.5 रे. हा टाईम किती 3.5 आहे, 3.5. हा लॉस्ट टाईम 3.5 वाटतं ना, 3.5 असेल. ठीक. हां मग 3.5 आहे. मग झालं, मग कॅल्क्युलेशन करा, उत्तर काय येईल GI2. सो ग्रीन टाईम काढून आपलं काम झालं. G1 इज इक्वल टू व्हॉट. सो G1 इज इक्वल टू 71 सेकंद अँड G2 इज इक्वल टू व्हॉट. सो G2 इज इक्वल टू 42 सेकंद. आलं लक्षामध्ये. तर मग दुसऱ्या फेजवरती ट्रॅफिक कमी असल्या कारणाने 42 सेकंद एवढाच टाईम ग्रीन टाईम चालेल. इकडे 71 सेकंद ग्रीन टाईम चालेल. बोला कळालं का रे. चला आता डायग्राम बनवून टाकू. डायग्राम बनवूया. याला वाचायचं बरं का, तू वाचायचं याला एकदा वाचून काढा, नाहीतर मी काय शिकवलेलं तुम्ही काहीतरी वेगळंच घेऊन घेणार. चला आता मेन्शन करायचं. जर मेन्शन केला तर पहिला फेज. सो दिस इज अवर फर्स्ट फेज, जो सेकंड फेज, राईट. पहिल्या फेजमध्ये काय कहाणी घडते. पहिल्या फेजमध्ये जर बघायला गेला तर ग्रीन टाईम जो आहे, पहिल्या फेजमध्ये ग्रीन टाईम जर बघायला गेला तर तो 71 सेकंद आहे. इथे 71 सेकंद, राईट. 71 सेकंद. आणि ॲम्बर टाईम किती आहे पहिल्या फेजमध्ये. सो पहिल्या फेजमध्ये ॲम्बर टाईम आहे 3 सेकंद, राईट. मला सांगा दुसऱ्या फेजमध्ये रेड लाईट किती टाईमपर्यंत चालेल. तुम्ही म्हणाल 74 सेकंद. हा 0 ते 120 सायकल टाईम किती आपला टोटल 120 आहे. तो 0 ते 120 अशी स्केलच्या पद्धतीने मी लिहून टाकतो. इथं 0 आणि या कोपऱ्यावरती 120 असेल. आता मध्ये शिरूया. मग जर केलात तर दुसरा जो काही फेज आहे त्या दुसऱ्या फेजमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल. इकडे दुसरा फेज चालला आहे 42 सेकंदसाठी आणि दुसऱ्या फेजचा जर का तुम्ही ॲम्बर टाईम बघायला गेला तर तो आय थिंक 4 सेकंद आहे. हा 4 सेकंद, राईट. तो 4 सेकंद म्हणजे काय दिसायला भेटेल बरं का. पहिल्या फेजवरती रेड लाईट किती टाईमसाठी चालू राहील, तो चालू राहील 46 सेकंदसाठी. 46 सेकंद, 46 सेकंद. आलं लक्षामध्ये. हे फेज 1 हे फेज 2. बोला कळाली का डायग्राम ही. टोटल सायकल लेंथ किती आहे 0 ते 120. क्लिअर झालं हे. तो वाक्य काय लिहायचं तुम्हाला. ग्रीन स्प्लिटिंग इज अ प्रोपोर्शनिंग अफेक्टिंग ग्रीन इन टाईम सिग्नल फेज. हां ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तो अशा पद्धतीने ग्रीन स्प्लिटिंगबद्दल आपलं झालेलं आहे. काही डाऊट येईपर्यंत. नसेल डाऊट तर मग पुढे जाऊ आपण. पहिले सांगून द्या मला डाऊट आहे का. डाऊट आहे रे कमेंट करा. हां ठीक. चला एकदा वाचून घ्या, तुम्हाला कळून देईल. ते सोप्या पद्धतीने सांगितलं. अजून पेडेस्ट्रियन
पेडेस्ट्रियन क्रॉसिंग रिक्वायरमेंट. हे बघा, हे आपण पहिल्यांदा करतोय बरं का, हे आपण पहिल्यांदा करतोय. एक टाईम असा येईल याच्याबद्दल आपल्याला काही म्हणजे आता कमसे कम पहिल्यांदा केल्यावरती तुमच्या शब्द कानावरती पडत आहेत, परंतु तुम्ही टाईम जसा जसा पास होईल हे सगळं विसरून जाणार आहे. हे सगळं विसरून जाणार आहे. एखाद्या परीक्षेला बी गेलात ना, जर रिव्हिजन करून नाही गेलेत तर तुम्ही त्याचा तो प्रश्न आला बी तरी त्याला तुमची हिंमत होणार नाही. त्या एक अर्धवट नॉलेज सारखं होऊन जाईल. त्यामुळे गोष्टींना जे लिहून ठेवलेलं आहे फक्त तेवढंच वाचायचं, जास्त काही वाचायची गरज नाही. खूप खोलमध्ये आहे पण एवढंच वाचायचं आहे. ठीक आहे. तो बघा आता पेडेस्ट्रियन क्रॉसिंग रिक्वायरमेंटबद्दल डिस्कशन आहे. तर काय असते बरं का, आता लक्षामध्ये येत असतं की यार समजा आपण 2 फेजची कहाणी बघू. हा अशा पद्धतीने मला दिसायला भेटतो या 2 फेज. पहिले जे ना हा वाला जो रोड ए आहे ना, या रोड एवरती पहिला फेज काम करतो आहे. कसं काम करतो आहे तो बघा. तो काम करतो आहे, इकडे गाड्या चाललेल्या आहेत, इकडे गाड्या चाललेल्या आहेत या फेजमध्ये, आणि दुसरा रस्ता डायरेक्ट पुरा बंद आहे समजा. तो पहिला फेज असा काम करून जातो आहे. पण मग दुसरा फेज जेव्हा बंद आहे ना, तर तुम्हाला नाही वाटत की इथे गाड्या अशा लागलेल्या आहेत. हे बघा, अशा गाड्या लागलेत. आता गाड्या पण व्यवस्थित नाही आल्या आपल्याकडून. ठीक, अशा गाड्या लागलेल्या असतात इथं मागं, आणि इथं रेषा असते एवढी. एवढी रेषा जी असते ना ती रिकामी असते. कधीतरी बघा, तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल. अशा पद्धतीने असतं रे. मग तुम्हाला दिसतंय का आता काय होतं विषय, की काय होतं इथे ना पेडेस्ट्रियन लोक जे असतात ना, रस्त्यावरती चालणारे लोक, तर जेव्हा लाल गाडी इकडे लाल जेव्हा लाईट लागलाय ना, इकडे लाल लाईट लागलाय कोणासाठी, तर त्या विरुद्ध दिशेमध्ये असणाऱ्या इथं लाल लाईट लावून देऊ आपण. तो इकडची जी काही ट्रॅफिक आहे त्यांच्यासाठी लाल लाईट लागलेला आहे इथं, राईट. किंवा इकडची जी ट्रॅफिक आहे याच्यासाठी इकडची जी ट्रॅफिक आहे यांच्यासाठी लाल लाईट लागला आहे समजा इकडे कुठं. अशा पद्धतीने मग तुम्हाला दिसायला काय भेटेल, पुन्हा इथं पण तेच ऑन युअर मार्क सेट गोची जी काही लाईन आहे ही वाली इथली, इथून तर इथपर्यंत इथं जे काही ना पेडिस्ट्रियनसाठी चालायला असतं, राईट. आणि इथं गाड्या लागलेल्या आहेत. मग जेव्हा या गाड्या थांबलेल्या आहेत ना लाईनमध्ये, लाल लाईटमध्ये, तेव्हाच काय होतं माहिती आहे का, पेडेस्ट्रियन क्रॉस करून जातात. इकडच्या पण पेडेस्ट्रियन निघून जाते पटपट पटपट. ठीक आहे. पण तुम्हाला आठवतं आहे का काय बरं का, की याच्या अगोदर एक आपण येलो टाईम काढला होता, आणि तो येलो टाईम काढला होता आपण त्या गाडीच्या लेंथवरून, नंतर तो जो काही इंटरसेक्शन आहे तिथून तर मागं SSD केस असेल त्याच्यावरून, आणि अपोजिट डिरेक्शनमधलं जी विड्थ आहे ना त्याच्यावरून मी येलो टाईम काढून दाखवला होता. इथं पण सेम स्टोरी आहे. इथं काय करायचं माहिती आहे का, की काही लोक जे आहेत ना, त्या काही लोकांना चालायला थोडा इथून ते इथपर्यंत यायला टाईम लागेल, वॉकिंग टाईम, राईट. इथून तिथपर्यंत इथे येऊन गर्दी थांबून रे. आता मला सांगा, जेवढी काही गर्दी थांबलेली आहे, ती काय लगेच थोडी निघून जाईल, तर थोडंफार येतील जातील, राईट. मग आपण काय करूया, एक्स्ट्राचा टाईम घेऊन देतो वॉकिंग टाईम. तो इथून इथपर्यंत बरोबर आता बघा, लाल लाईट नुकताच लागला असेल, तो वॉकिंग टाईम घेतला मी समथिंग 7 सेकंद. आता तुमच्या लक्षामध्ये येईल की या रोडाची विड्थ जी आहे ती रोडाची विड्थ असेल काहीतरी W1. डिस्टन्स झालं. नंतर डिस्टन्स डिवाइड बाय, जर का समजा मी पर्टिक्युलरली माणसांची जर का व्हेलॉसिटी घेतली, माणूस किती एका सेकंदामध्ये माणूस 1.2 मीटर चालतो समजा, तर एका सेकंदामध्ये माणूस 1.2 मीटर चालतो. तर मी काय करणार बरं का, हे टोटल डिस्टन्स जी विड्थ डिवाइड बाय जर का मी व्हेलॉसिटी करून टाकली, तर या रस्त्याला क्रॉस करण्यासाठीचा क्लिअरन्स टाईम निघून जाईल पेडेस्ट्रियनचा, रस्त्याला क्रॉस करण्याचा. परंतु लोकांना इथून तर इथपर्यंत यायला थोडंसं जवळपास असतील ना, ते तिथून तर इथपर्यंत यायला 7 सेकंद लागतील. सांगायचं तात्पर्य काय, हा वॉकिंग टाईम प्लस क्लिअरन्स टाईम, एवढा टाईम अवेलेबल असायला पाहिजे पेडेस्ट्रियनसाठी, राईट. एवढा टाईम असायला पाहिजे. पण तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय, की जो पेडेस्ट्रियनचा मी टाईम काढून घेतोय तो किती निघून येईल, तो निघून येईल बरोबर जेवढा टाईम लाल लाईट लागलेला ना तेवढा. तो जोपर्यंत लाल लाईट चमकत राहील ना, तोपर्यंत हे लोक काय करतील, त्यांचा पेडेस्ट्रियन जे काय ते क्रॉस करतील. पण लक्षामध्ये ठेवायचे, आपण काय करत असो, एकतर ते लाल लाईटची बात तर ठीकच आहे, परंतु आपण पेडेस्ट्रियनला किती टाईम द्यायला पाहिजे त्याचं पण आपण काढून ठेवलं आहे. लाल लाईट ठीक होतं, परंतु किती लागतो ते पण आपण काढून ठेवलं आहे. पहिले मला सांगा, मी जे काही सांगतोय तुम्हाला कळतंय का, काय सांगतो मी तर नेमकं कुठे आहे हे तुम्हाला इमॅजिन झालं का नेहा, इमॅजिन झालं का तुला लोक कुठे चालतात. हो. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीची कहाणी. मग ठीक आहे, वॉकिंग टाईम म्हणजे इथून कुठून तरी येत असतील बा ते 7 सेकंद त्यांना एक्स्ट्राचे देऊन देऊ, आणि या रोडाला क्रॉस करायचा तो क्लिअरन्स इंटरवल. सो देअर फोर मी काय करतो, पेडेस्ट्रियल क्रॉसिंग रिक्वायरमेंट. आपला काय टॉपिक होता, पेडेस्ट्रियल क्रॉसिंग रिक्वायरमेंट. मग याच्यावर तुम्ही जर का डायग्राम काढायची असेल, ती डायग्राम एक चांगल्या पद्धतीची डायग्राम तुम्ही काढू शकतात, राईट. मी तुम्हाला कहाणी सांगून दिली, तुम्ही एक डायग्राम काढू शकता, रेफर करू शकतात. मग आता काय विषय आहे बघा, फेज रेड इज पेडेस्ट्रियन मुवमेंट कॅन बी अलो इन दिस फेज. तर आता बघा, जेव्हा इथं माणूस सुरू होईल ना, बघा इथं जेव्हा लाल लाईट सुरू होतो ना, लाल लाईट तर इथं ये ना, इथं सिग्नल असतात रे ते माणसांचे चालायचे, इथं बरोबर ॲपोजिटला. मग इथल्या माणसांना दिसून गेलं की यार काय झालं बरं का, हिरवा लाईट सुरू झाला बरं का, मग हे सगळे पटापट निघून जातील. जेव्हा इकडच्यांना या इकडच्या रस्त्यावाल्यांना लाल सुरू होईल, इथं ज्यांना लाल सुरू झाला, तेव्हा या पेडेस्ट्रियनसाठी इथे हिरवा सुरू होईल, पेडेस्ट्रियनवाल्यांसाठी काय होईल, हिरवा सुरू होईल. चालले पटापट निघून, बरोबर का. तिथे माणसांचे चित्र येतात बघा, अशा पद्धतीची कहाणी असते. सो देअर फोर आता तुम्ही पेडेस्ट्रियन याच्यामध्ये आकृती जर का तुमची काढून झाली असेल, तर डायरेक्ट फॉर्म्युला रेफर करू. तुझ्या फॉर्म्युला काय रेफर करायचं आहे. सो ग्रीन टाईम
फॉर पेडेस्ट्रियन, ग्रीन टाईम फॉर पेडेस्ट्रियन इज इक्वल टू व्हॉट, वॉकिंग टाईम. वॉकिंग टाईम म्हणजे काय बरं का, बरोबर तिथपर्यंत येण्यासाठी अधुरून काय, जर समजा लाल लाईट लागला तर जे लोक बघतात ते धावत येतात ना, थोडंसं धावत येतात की चाल बाबा पटकन निघू असं, मग त्यांना काहीतरी एक्स्ट्राचा टाईम लागेल, मी 7 सेकंद घेतो. सो वॉकिंग टाईम प्लस क्लिअरन्स टाईम. क्लिअरन्स म्हणजे ॲक्च्युअल विड्थला क्लिअर करण्यासाठी क्लिअरन्स टाईम. सो तुम्हाला परीक्षेला जर का विचारलं की वॉकिंग टाईम किती असतो फॉर द पेडेस्ट्रियनला क्रॉस करण्यासाठी, म्हणजे ॲक्च्युली वॉकिंग टाईम किती असतो त्या इंटरसेक्शनपर्यंत, त्या इथपर्यंत येण्यासाठी, हा जो पोर्शन होता ना इथपर्यंत येण्यासाठी किती टाईम लागेल, 7 सेकंद लागेल. तर वॉकिंग टाईम किती असतो आपला, 7 सेकंद असतो. हे लक्षामध्ये ठेवायचं तुम्ही. तर तुम्हाला जो काही डाटा आहे हे फॉर्म्युला लिहून झाला. तुम्हाला एक 2 गोष्टी अजून करून चालावं लागतात किंवा ते घेऊन चालावं लागतात. कोणता, वॉकिंग टाईम ब्रॅकेटमध्ये TW म्हणतो मी इज इक्वल टू 7 सेकंद अँड व्हेलॉसिटी ऑफ पेडेस्ट्रियन 1.2 मीटर पर सेकंद. एका सेकंदामध्ये 1.2 मीटर चालतात ते, राईट, अशा पद्धतीने. तो हे 2 गोष्टी आपल्या लक्षामध्ये घ्यायच्या असतात. मग सिम्पल आहे. मग आता झालं ना, मग आता काय येईल बरं का, मला जो काही ग्रीन टाईम इथे चालवायचा आहे, आता इकडे जो काही ग्रीन टाईम आपल्याला चालवायचा, मग किती टाईम चालवणार मी, तो सिम्पल आहे. तो ग्रीन टाईम तुम्ही चालवू शकतात कसा. सो ग्रीन टाईम फॉर पेडेस्ट्रियन इज इक्वल टू फेज 1साठी समजा, हां फेज 1 म्हणजे एका फेजमध्ये तिकडची मुवमेंट जेव्हा होतो त्यासाठी फेज 1 म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. देअरफॉर इज इक्वल टू व्हॉट, 7 प्लस width of the road डिवाइड बाय 1.2 सेकंद. क्लिअर. अशा पद्धतीने करून टाका, तुम्हाला सेकंडमध्ये भेटून जाईल, सेकंडमध्ये व्हॅल्यू भेटून जाईल. आणि तुम्हाला दुसऱ्या फेजमध्ये काय डायग्राम दाखवतो वाटल्यास. सो GP2 काढायचं तुम्ही काय करणार, 7 प्लस दुसऱ्या रोडची विड्थ डिवाइड बाय 1.2 मीटर पर सेकंद. क्लिअर झालं का. हा झाला आपला पेडेस्ट्रियनसाठी किती टाईम, तो जो काही माणसांचं चित्र असतं बघा, असं माणसाचं चित्र असतं, राईट. हा हिरवा कलर किती टाईमसाठी चालेल, एवढ्या टाईमसाठी चालेल, लाईट. तो तेवढ्या टाईमसाठी हिरवा कलर आपला चालू असताना दिसायला भेटत असतो. बोला, क्लिअर झालं काय पॉईंट. नोट म्हणून लिहून घ्या एक नोट काय, पेडेस्ट्रियन कॅन वॉक as long as or green time for pedestrian to red time of that phase. सांगायचं तात्पर्य काय, तो जीपी मॅक्स किती असेल त्या पेडेस्ट्रियनसाठी, जो की ग्रीन लाईट आहे ना, तो ग्रीन लाईट जास्तीत जास्त किती चालेल. ॲक्च्युली एवढा तर चालवत नाही लोक, पण तरी पण म्हणू आपण की GP1 मॅक्स किती असेल बरं का. तो GP1 मॅक्स किती असेल, जेवढा त्या गाड्यांसाठी लाल लाईट लागलेला ना, इकडच्या या आपल्या परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये गाड्या थांबलेल्या आहेत ना त्यांचा. सो त्याला काय म्हणून मी R1 म्हणून देईल. म्हणजे फेज 1साठी लक्षात आहे का, R1 म्हणून देईल, म्हणजे रेड लाईट लागल्यावर तिकडच्यासाठी. GP2 काय म्हणून देईल मी, R2. क्लिअर झालं काय, कळतं का तुम्हाला. मॅक्झिमम जेवढा टाईम लाल कलर लागले असं ना, तेवढ्यासाठीच माणसांना आलो आहे. मॅक्झिमम म्हणतोय मी, राईट. आणि मिनिमम किती तुम्ही कॅल्क्युलेशन करून जी व्हॅल्यू काढलेली आहे तेवढ्यासाठी लाईट चमकणार आहे. मग भले मग लाईट जे काय आता लाईट चमकतोय, लाईट चमकून झाला, पण तरीसुद्धा काय होते, तरीसुद्धा जे काही ना माणसं चालतात का, कारण की तो लाल लाईट अजून बी चालू असतो. सो मॅक्झिमम जे काही ना मॅक्झिमम लोक कितीपर्यंत चालू शकतात, लाल लाईट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत. परंतु तुम्ही जी डिझायनिंग केली ग्रीन लाईटची, ती या कॅल्क्युलेशनवरून केलेली. बोला, इथपर्यंत क्लिअर का. हे बघा, पोरीने पाठवलं पेडेस्ट्रियन. आता पेडेस्ट्रियनचं काय म्हणते, पेडेस्ट्रियनचं सेंटेन्स सांगू का. हां, पेडेस्ट्रियन कॅन वॉक ॲज लॉंग as और हे काय लिहिलं तुम्ही, मोर होतं का ते, और ग्रीन टाईम फॉर पेडेस्ट्रियन can walk as long as or green time for pedestrian is equal to
रेड टाइम ऑफ दॅट फेस इक्वल टू रेड टाईम ऑफ दॅट फेस. तर त्याचा खालचा मिनिंग पण सांगून दिला मी काय असतो. आता लक्ष द्या, हे बघा काय कहाणी होती. आता इकडची मुवमेंट जेव्हा झाली तेव्हा तुम्हाला इथं कळून गेलं. पण समजा आता इकडच्या रस्त्याची मुवमेंट चालली, सॉरी इकडच्या रस्त्याची मुवमेंट चालू आहे, मग तेव्हा काय होईल, इथं इकडच्या गाड्या थांबून जातील. हा आपला काय इथं जे असतं ना, इथं एवढी जागा मग हे असते लक्षात, एवढी छोटीशी जागा ना सोडलेली असते. तुम्ही बघा कुठे पण पेडेस्ट्रियनसाठी सोडलेली असेल तर काय बरं काय. आणि इथं इकडून जर का लोक जात असतील ना तर इकडे सिम्बॉल असतो त्याचा, राईट, इकडे सिम्बॉल असतो त्याचा. ठीक, मग काय होईल बरं का, इकडे किंवा इथे असेल कुठं तर मग लोक चालायला लागून जातील. अशा पद्धतीने हा बंद होऊन जाईल. विचार करा ना तुम्ही, जोपर्यंत इकडच्या लोकांसाठी लाल लाईट चालू आहे मॅक्झिमम तोपर्यंत लोक इथून जाऊ शकतात. परंतु ग्रीन लाईट किती चमकल, 7 + W2. आता W2 कोणता घेईल बरं का, त्यांना हे रस्ता क्रॉस करून जायचा ना, या रस्त्याची विड्थ घेईल मग मी, बरोबर की नाही. ज्या रस्त्याला क्रॉस करायचं आहे त्या रस्त्याची विड्थ /1.2 करा, +7 करून टाका वॉकिंग टाईम. क्लिअर झाला असेल पॉईंट, क्लिअर. नाऊ डिझायनिंग ऑफ ट्रॅफिक सिग्नल. डिझायनिंग ऑफ ट्रॅफिक सिग्नल. आता आपल्याला डिझायनिंग करायची ट्रॅफिक सिग्नलची डिझाईन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. 3-4 पद्धतीत, पण आपल्याला काही सगळ्या बघायच्या नसतात. ठीक आहे, काही जे हाय लेवलला असतात बाकीच्या PhD लेवलला, तर आपल्याला एवढं काही करायचं नाही. आपल्याला इम्पॉर्टंट करायचे आहेत. ठीक आहे, सो डिझायनिंग ऑफ द ट्रॅफिक सिग्नल, त्याच्यापैकी जर बघायला गेलं तर काय बरं का, डिझायनिंग ऑफ ट्रॅफिक सिग्नल कॅन बी डन एनी ऑफ द मेथड. तो पहिली मेथड उचलतो डायरेक्ट मी, किंवा वाक्य लिहून टाका बाबू. सो वाक्य लिहून टाका, वाक्य लिहा. डिझायनिंग ऑफ सिग्नल कॅन बी डन ॲज फॉलो. So designing of signal can be done as follow. कशा पद्धतीने, चला आता पहिली मेथड, वेबस्टर मेथड. आता वेबस्टर मेथड ही पहिली मेथड आहे. वेबस्टरला W कॅपिटल काढतो बघा. सो वेबस्टर मेथड. आता वेबस्टर मेथड काय आहे बरं का, सिंपल आहे. याच्या अगोदर आपण घेतलेलं आहे जरा नॉलेज, तो आपल्याला नॉलेज आहे गोष्टींचं, त्यामुळे हा जे काही आहे वेबस्टर मेथड एकदम सोपी आहे, लगेच होऊन जाते. कशा पद्धतीने होईल लगेच बघा. सो वेबस्टर मेथड जी काय आहे, वेबस्टर मेथडच्या पद्धतीने आपण डिझायनिंग करू शकतो. तर ॲक्च्युली डिझायनिंग करणं म्हणजे काय बरं का, तुम्हाला आठवते का की आपण जेव्हा ॲक्सिडेंट स्टडी केली होती, त्या ॲक्सिडेंट स्टडीच्या केसमध्ये आपण ॲनालिसिस करत होतो, स्टडी ॲनालिसिस करत होतो. तो स्टडीचा ॲनालिसिस करणं म्हणजे नेमकं आपण तिथं काय काढत होतो, तिथं आपण इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड आउट करत होतो. गाडींना टक्कर जी मारली जात होती की यार किती इनिशियल व्हेलॉसिटीने टक्कर मारली जाते ते आपण काढत होतो त्या ठिकाणी. मग प्रत्येकाचा काहीतरी पर्पज असणार आहे. आता ही डिझायनिंग करण्याचा काय विषय, तर डिझायनिंग करणं म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला ग्रीन टाईम फाइंड आउट करणं. याच्या अगोदर ग्रीन टाईम आपण फाइंड आउट केला होता ग्रीन स्प्लिटिंगच्या मदतीने. तो ग्रीन स्प्लिटिंगच्या मदतीने डिझायनिंग याच्या अगोदर झालेलीच आहे, पण या ठळक काही पद्धती आहेत. तर त्यामुळे डिझायनिंग ऑफ द ट्रॅफिक सिग्नल खालच्या या पद्धतीनुसार आपण सॉल्व्ह करणार आहोत. मग आता वेबस्टर मेथड काय बरं का, सूर्य या वाक्याच्यामध्ये एक वाक्य लिहून टाका. इन दिस मेथड optimum cycle time in second is equal to what? 1.5 L plus 5, सॉरी एक मिनटं, हे फॉर्म्युला कुठलं, ऑप्टिमम सायकल टाईम इथपर्यंत आलेत का, सायकल टाईम इन सेकंद इज कम्प्युटेड. आवाज ब्रेक होतोय तुझा. बॅलन्स संपलं काय, येतोय का आवाज ग, येतोय आवाज, नाही बॅलन्स संपलं काय, आवाज येतोय पण ती स्क्रीन पूर्ण स्टॉप झाली. हँग झालंय का, बॅलन्स संपलं असेल माझं, कसं काय संपलं काय, येतोय आवाज रे, या आवाज येतोय का, आता 2 लेक्चर घेतलेत, येतोय का रे आवाज रे,
होईलच घ्या समजून. सो ऑप्टिमम सायकल टाईम इज इक्वल टू 1.5 L प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय. हा झाला ऑप्टिमम सायकल टाईम इन सेकंड, याला सी नॉट म्हणतो मी. सायकल टाईमला सी म्हणतात ना, तर ऑप्टिमम सायकल टाईम सी नॉट इज इक्वल टू 1.5 L प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय. वाय काय असतो? वाय इज द रेशो ऑफ क्रिटिकल व्हॅल्यूम, क्रिटिकल लेन व्हॅल्यूम. So y is the ratio of critical lane volume to the saturation capacity. सॅच्युरेशन कॅपॅसिटी माहिती आहे का तुम्हाला? इथं होता एक समेशन ऑफ VC डिवाइड बाय SI, तोच येतो. तो वाय इज व्हॉट? वाय इज द रेशो ऑफ क्रिटिकल लेन व्हॅल्यूम टू द व्हॉट? टू द सॅच्युरेशन कॅपॅसिटी. अशा पद्धतीने लिहू शकतो मी, अशा पद्धतीने लिहू शकतो. तर प्रत्येक रस्त्याचा जर का समजा SI वेगळा असला किंवा नंतर क्रिटिकल हे पण जर का वेगळे असले तर आपण कसं लिहिणार त्यांना बघा. ते एक्सप्रेशन कसं लिहितो बघा. स्क्रीन शेअर करणार. स्क्रीन शेअर केली ना का मी? मला नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. नेट संपलं असेल माझं, हे करावं झालं. आता दिसत आहे. हा का? दिसते का? हो. हां बघा. आता आली. 1.5 L प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय. सी नॉट आणि त्याच्या नंतरचं सांग काय सांगितलं. याचं काही नाही, काही सांगितलं नाही. याच्यानंतर काही सांगितलं नाही आहे. याच्या अगोदर काय बोललो आहे की ऑप्टिमम सायकल टाईम इज कॉम्प्युटेटेड फ्रॉम लिस्ट ट्रायल डिले. हे लिहिलं आहे तो वाक्य. इन दिस मेथड ऑप्टिमम सायकल टाईम इज कॉम्प्युटेड फ्रॉम लिस्ट टोटल डिले ॲट सिग्नलाइज इंटरसेक्शन. ऑप्टिमम सायकल टाईम इन सेकंड इज इक्वल टू सी नॉट इज इक्वल टू 1.5 L प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय, वेअर y is the ratio of what? रेशो कशाचा आहे हा? y is the ratio of कशाचा रेशो असतो हा? क्रिटिकल लेन व्हॅल्यूम टू द क्रिटिकल लेन व्हॅल्यूम टू द व्हॉट? टू दी सॅच्युरेशन कॅपॅसिटी. राईट. हे झालं आपला वाय. सो देअरफॉर वायला असं पण लिहितात लोक. VCचा अगोदर वापरला तर इथं क्यू पण वापरतात. तुम्ही तुम्हाला अगोदर बोललो VC वापरा, क्यू वापरा. सो क्यू डिवाइड बाय SI. राईट. पण आता डिपेंड करतं ना तो किती फेजमध्ये काम करतोय त्याच्यानुसार मी समेशन पण लिहू शकतो. अशा पण मी लिहून टाकतोय. तर वायची कहाणी तर झाली. उरली कहाणी कशाची? L काय? L आहे लॉस्ट टाईम. L काय आहे? लॉस्ट टाईम. आता कोणता लॉस्ट टाईम घ्यायचा मला बघा. लॉस्ट टाईम कोणता घेतोय? L कोणता लॉस्ट टाईम घेतोय बघा. L काय? L इज इक्वल टू लॉस्ट टाईम. आणि लॉस्ट टाईम कोणता आहे हा? या लॉस्ट टाईममध्ये तुम्हाला रेड टाईम पण ॲड करायचा आहे. रेड टाईम सगळी बाजूला जे की रेड टाईम चालू होता ना तो सगळा रेड टाईम. तर मी कसा करतो बघा. N TSL इथं TSL करा किंवा TL करू, काही प्रॉब्लेम नाही. TSL कधी लोक TLच घेतात. ठीक आहे. तो याला मी काय करून टाकतो, याला मी TL करून टाकतो. NTL प्लस R. सो L इज इक्वल टू लॉस्ट टाईम दॅट इज व्हॉट? NTL. N म्हणजे नंबर ऑफ फेज. तो एका फेजमध्ये जर 2 सेकंद असेल तर 4 फेजमध्ये 4 दुनी 8 होता येईल. R म्हणजे काय? ऑल रेड टाईम. सो R इज इक्वल टू व्हॉट? ऑल रेड टाईम. सांगा बरं का ऑल रेड टाईम म्हणजे कोणता आला? हे बघा इथून इथपर्यंतचा हा शेवटी लागून जातो बघा सगळ्यांचा. सगळ्यांचा जो लागून जातो ना याला ऑल रेड टाईम म्हणतो. त्याला क्लिअरन्स टाईम पण म्हणू शकता तुम्ही. तो क्लिअरन्स टाईम पण आता काय करू नये आम्ही, लेट नाही ना ग. तो आर काय असतो? आर म्हणजे ऑल रेड टाईम. ऐका ना तुम्ही, ऐकत राहा. सो आर काय असतो? ऑल रेड टाईम. ऑल रेड टाईम म्हणजे कोणता आला बरं का? ज्याला ऑल रेड टाईमला आपण क्लिअरन्स इंटरव्हल पण बोललो होतो. क्लिअरन्स इंटरव्हल म्हणजे ऑल रेड टाईम. मग लक्षामध्ये घ्या, आपण असं पण बोलू शकतो ऑल रेड टाईम झाला तो आपण टोटल लॉस म्हणतोय. तो टोटल लॉस टाईम म्हणतोय मी. L इज इक्वल टू लॉस टाईम. याच्यामध्ये मी काय केलं बरं का? NTL म्हणतोय मी. NTL म्हणजे काय बरं का? तो स्टार्टअप लॉस, सगळ्यांचा स्टार्टअप लॉस घेतोय आणि क्लिअरन्स लॉस घेतोय. या सगळ्यांची बेरीज जर मी केली, उदाहरण जेव्हा दिली मी तेव्हा अजून क्लिअर होऊन जाईल. तो L म्हणजे लॉस आहे.
एल म्हणजे काय लॉस आहे. सो फायनल एक्सप्रेशन तुम्हाला MPC 100% विचारते. ऑप्टिमम सायकल टाईम बाय वेबस्टर मेथड कॅन बी कॅल्क्युलेट बाय युजिंग व्हॉट. तो C0 इज इक्वल टू 1.5 एल प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय डिवाइड बाय 1 मायनस वाय. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि वाय म्हणजे सांगितला, LP म्हणजे काय तो पण सांगून दिला. आता C0 जर तुम्ही काढून टाकला ना तर तुम्ही C0 आता बघा याची व्हॅल्यू कसं काही पण लक्षात घ्या. वायची व्हॅल्यू एकापेक्षा जास्त असायला नको. का? वायची व्हॅल्यू एकापेक्षा जर जास्त आली तर C0ची व्हॅल्यू काय होऊन जाईल. C0ची व्हॅल्यू निगेटिव्ह होऊन जाईल. आणि आपल्याला निगेटिव्ह पाहिजे का ती, आपल्याला निगेटिव्ह नको पाहिजे. सो देअरफॉर जर का निगेटिव्ह आली तर तुम्हाला काय करावं लागेल, नंबर ऑफ लेन पुन्हा वाढवा. नंबर ऑफ लेन पुन्हा काय करा, वाढवा. अशा पद्धतीची कहाणी आहे. तर सेमच आहे, जे तिकडचं एक्सप्रेशन होतं ना सेम एक एक्सप्रेशन आहे. तिथे काय होता, तिथं होता NTSL राईट. त्या ठिकाणी काय होता NTSL होता. या ठिकाणी 1.5 एल प्लस 5A एवढंच आहे, दुसरं काहीच फरक नाही, एवढंच आहे राईट. सो हा झाला आपला इथपर्यंत. क्लिअर झाला का. वायची व्हॅल्यू एकापेक्षा जास्त असायला नको, नाही तर C आपला मायनस येऊन जाईल. आणि मायनस जर का C येत असेल तर काय करा, मग तुम्ही नंबर ऑफ प्लेन वाढवून टाका. अशा पद्धतीने C0 तुम्ही काढू शकतात. ऑप्टिमम सायकल टाईम कळाला का. हो. हां आता आपण काय करूया, आपल्याला ग्रीन टाईम काढायचं गड्या. तो ग्रीन टाईम काढायचा आहे. तो ग्रीन टाईम काय काढणार मी, ग्रीन टाईम कसं काढणार, सिम्पल आहे. ग्रीन टाईम ऑफ द फर्स्ट फेज इज इक्वल टू सायकल टाईम, ऑप्टिमम सायकल टाईम मायनस लॉस. या लॉसमध्ये कोण स्टार्टअप लॉस आहे आणि क्लिअरन्स इंटरवल आहे. हां, क्लिअरन्स लॉस टाईम क्लिअरन्स इंटरवल घेतला डायरेक्ट ऑल रेट टाईम इंटू Y1 पहिल्या फेजसाठी काढतोय. तो C0 मायनस एल इंटू Y1 डिवाइड बाय Y1 प्लस Y2 प्लस Y3 प्लस डॉट 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 YN. तर जेवढे फेज असतील त्या प्रत्येकाचा वाय म्हणजे काय, सो वाय इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय एस. क्यू म्हणा किंवा VC म्हणा, VC म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात घ्या क्यू काय असतो आपला, तो क्यू असते क्रिटिकल लेन व्हॅल्यूम फॉर आयथ फेज. क्यू समजा मी I1 जर म्हणत असेल तो क्रिटिकल लेन व्हॅल्यूम फॉर आयथ फेज. सो वाय असतो तो. मग GI तुम्ही काढून झाला. G2 कसा काढणार, सेम आहे. G2 काढा. G2 इज इक्वल टू C0 मायनस लॉस वाय सेकंड फेज डिवाइड बाय Y1 प्लस Y2 प्लस Y3 जेवढे असतील तेवढे त्याच्या प्रत्येकाचा वाय घेऊन घ्यायचा. हा झाला ग्रीन टाईम. तो ग्रीन टाईम फॉर द सेकंड फेज, ग्रीन टाईम फॉर द फर्स्ट फेज ऑन द बेसिस अबाउट ऑप्टिमम सायकल टाईम. तुम्हाला एल पण दिला जाईल, उदाहरण आल्यावर तुम्हाला कळून बी जाईल. बोला क्लिअर झालं काय. ही झाली वेबस्टर मेथड. वेबस्टर मेथड कळाली रे. हो. ही आहे वेबस्टर मेथड. तो वेबस्टर मेथडमध्ये आपण काय करत असतो, ऑप्टिमम सायकल टाईम काढून घेत असतो. कशा पद्धतीने एक एम्पिरिकल फॉर्म्युला आहे 1.5 एल प्लस 5 डिवाइड बाय 1 मायनस वाय. वाय काय असतो, वाय जो आहे क्रिटिकल लेन व्हॅल्यूमचा आणि सॅच्युरेशन कॅपॅसिटीचा यांचा रेशो आहे. हा रेशो एकापेक्षा जास्त यायला नको, नाही तर C0 आपला काय होऊन जाईल, मायनसमध्ये येऊन जाईल. आणि जर असं घडत असेल तर तुम्ही काय करतात, तुम्ही नंबर ऑफ लेन वाढून घेत असतात आणि ते C0ची व्हॅल्यू जी काय आहे बरोबर तुम्ही आणणार. मग काय करणार, वायची व्हॅल्यू एकापेक्षा कमी आणण्याचा प्रयत्न करतो, नंबर ऑफ लेन वाढवून टाकत असतो. मग ते केलं नंतर मला दिसायला भेटतो एल काय, एल असतो लॉस टाईम. लॉस टाईममध्ये कोणता, तो तुम्ही स्टार्टअप लॉस टाईम घेतलेला आहे आणि क्लिअरन्स इंटरवल घेतलं आहे. इंटरवल ऑल रेट टाईम घेतला आहे बरं का. ऑल रेट टाईम जनरली 16 सेकंदाचा असतो. एक्झाम्पल घेईल ना मी तर तुम्हाला कळून जाईल राईट. 16 सेकंदाचा असतो. सो ऑल रेट टाईम त्याला क्लिअरन्स इंटरवल म्हणतो. आणि नंतर एल, मग एल असा काढू शकतो का, समजा मी 2 फेजसाठी फॉर 2 फेज 2 फेजसाठी एल कसा काढणार मी, ट्वाईस N प्लस आर म्हणजे ऑल रेट टाईम. 2 म्हणजे कोणता आपला, तो टी तुम्ही बघा. हा N म्हणजे काय, नंबर ऑफ फेज आहे. तर आपल्याला माहिती आहे की स्टार्टअप टाईम जो की असतो, स्टार्टअप म्हणा ॲक्च्युली जे की ना स्टार्टअपच घेतो आपण. तो शेवटचा जो की ना खूप बारीक असतो, तो मायनर सेकंडमध्ये असतो. कोणता, तो क्लिअरन्सवाला आहे ना शेवटचा, क्लिअरन्स इंटरवलमधला शेवटचा जो ना हवाला हा खूप कमी असतो. तो पकडत पण नाही, खूप कमी असतो. तो सुरुवातीचा जो की इकडेचा आहे हिरवा कलरमधला वाया गेलेला तो असतो स्टार्टअप. त्यामुळे मी एक जनरली जर का मी असंही बोललो ना TL इज इक्वल टू TSL तर काही प्रॉब्लेम मी सारखाच आहे. याचा अर्थ सारखाच आहे. ठीक आहे. हां, तर काय बोललो बरं, आणि तुम्हाला कालच बोललो मी की स्टार्टअप टाईम जो असतो तो 2 सेकंदाचा असतो. मग एका फेजसाठी जर का समजा 2 सेकंद असेल तर नंबर ऑफ फेजी असतील. सो 2 × N करून टाकेल मग मी. प्लस आर ऑल रेट टाईम. सो ऑल रेट टाईम म्हणजे कोणता, तुम्ही स्टार्टअपचा हा इकडचा घेतलेला आहे प्लस हा शेवटचा टाईम जो ना सगळ्यांचा लाल लागलेला हा पण मला घ्यावा लागेल. ते एका फेजवरती समजा असा ऑल रेट टाईम म्हणतो मी. तो ऑल रेट टाईम अशा पण आपण लावून घेऊ. क्लिअर झाला काय.
तर अशा पद्धतीने यल काढणार. उद्या प्रॉब्लेम घेईल मी. आता इथं थांबतो मी. उद्या घेतो मी प्रॉब्लेम. माझं बॅलन्सच संपले वाटतं असं वाटते.